हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वंदनाज फूड लॅब. कसे आहात सगळे? मजेत ना? आपली वंदना आपल्या माणसांसाठी आपल्या फूड लॅबमधून घेऊन आली आहे आज एक अशी रेसिपी जी रेस्टॉरंटमध्ये, लग्नांमध्ये, पार्टीजमध्ये वेज स्टार्टर म्हणून सर्व केली जाते. चला तर पाहूयात त्याची रेसिपी. थंबनेल बघून तुम्हाला कळलेच असेल मी काय बनवणार आहे. चला तर मग आपण हराभरा कबाब बनवणार आहोत. हराभरा कबाब बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी फ्रेश मटर घेतले आहेत. त्यांना छान असे 2 मिनटं हाय फ्लेमवर उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये पालक, 1 वाटी पालक स्वच्छ धुवून त्यात आपण उकळवून घेणार आहोत. ते होतंय तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करूया. मसाला तयार करण्यासाठी मी इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. भरपूर लसूण, कोथिंबीर भरपूर, आलं असं घालून मी ते वाटण तयार करून घेणार आहे. तोपर्यंत इथे पालक आणि मटारही छान उकळून झालेले आहेत. त्यांना आपण बर्फाच्या पाण्यामध्ये 2 मिनटं ठेवूया. आता आपलं वाटण जे तयार झालं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच मिक्सी जारमध्ये आता थंड केलेले पालक आणि मटार जे आहेत तेही आपण पेस्ट करून घेणार आहोत. त्यात अजिबात पाणी नाही घालायचं आहे. अशी छान घट्टसर त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. ते पण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता 2 चमचे इथे मी बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, इथे 1 गाजर किसून घेतला आहे. तुम्ही बीन्स, कोबी, बीट अशा प्रकारच्या भाज्याही घेऊ शकता. इथे पाव टीस्पून मी हळद घेतली आहे, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून गरम मसाला, तीळ आणि चवीपुरता मीठ हे सगळं घालून आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे. हाताच्या साहाय्याने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे ब्रेड क्रम्स घालणार आहे. ब्रेड क्रम्स घातल्याने जे आपले कबाब जे आहेत ते छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. आता सगळं मिश्रण एकजीव केल्यानंतर असे छान लहान लहान आकाराचे, मीडियम आकाराचे गोळे करून त्याला असं प्रेस करून एक कबाबचे टिक्कीचा आकार देणार आहे बेसिकली. त्यानंतर त्याला ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचं आहे आणि एक काजू लावून असं आपण सगळे कबाब जे आहेत ते रेडी करून घेतलेत. आता तव्यामध्ये अगदी थोडं कमी तेल घालून तेल सगळ्या तव्यामध्ये छान पसरवून ठेवायचं आहे. नॉनस्टिक तवा घ्या म्हणजे ते चिकटणार नाहीत खाली. आणि आता सगळे कबाब आपण गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे, नाहीतर कबाब जे आहेत ते जळण्याची शक्यता असते. लो फ्लेमवर असं छान दोन्हीकडून खरपूस रंग येईपर्यंत त्याला कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे. बघा आपले कबाब किती इझी पद्धतीने तयार झाले आहेत. हे छान असे कोटिंग वरचा लेअर याची एकदम कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे कबाब होतात. माझ्या अशा रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला आवडले तर कमेंट पण करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.